बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। रवींद्र धंगेकरांनी व्यावसायिक निलेश नवलाखांचा व्हिडिओ शेअर केलाय। पुण्यातील प्रख्यात व्यावसायिक आहेत निलेश नवलाख यांनी भाजप खासदार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर थेट गंभीर आणि स्फोटक आरोप केलेले आहेत। राजकीय वर्तुळात यामुळे सध्या चर्चा होतीये। या सगळ्याविषयी नुकतीच आपण मुरलीधर मोहोळ यांची देखील प्रतिक्रिया पाहिलेली आहे। नवलाख यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये मोहोळ यांच्या आर्थिक आणि महापौर पदाचा गैरफायदा घेत असल्याचा उल्लेख आहे। मी आज आपल्याबरोबर बोलतो आहे तो जैन हॉस्टेल या विषयावर आणि खास करून त्याच्या पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचं नाव आल्यामुळे मी तुमच्याबरोबर हा संवाद साधतो आहे। त्याचं कारण असं आहे की मी स्वतः मुरलीधर मोहोळ यांच्या कृत्याचा एक विक्टिम आहे। 2020 साली पुण्याचे महापौर असताना माझं कायदेशीर बांधकाम मुरलीधर मोहोळ यांनी दबाव टाकून बंद पाडला। आज 2025 आहे तरी सुद्धा माझं ते बांधकाम बंद पडलेलं आहे। त्यांच्यामुळे मला अतोनात नुकसान झाले आहे। पण मला असं वाटलं की हा एक अपवाद असेल, निलेश नवलाखा किंवा एका जैन व्यावसायिकाला त्रास देणे हा अपवाद असेल असे मला वाटत होते। रवींद्र धंगेकरांसोबत आम्ही संवाद साधला असं देखील नवलाखा यांनी म्हटलेलं आहे। धंगेकरांकडून व्यावसायिक निलेश नवलाखांचा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे। मोहोळ यांच्यामुळे माझं नुकसान झालं असा ते व्हिडिओत आरोप करतायत। यावर मोहोळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली। एकच व्यक्ती आहे, आता त्याला काय बोलायचं होते वूट सूट। मला मान्य आहे की तुम्ही सुद्धा ज्या वेळेला एखादा बाईट घेताय, मुलाखत घेताय, तर या शहरातली हे वातावरण बिघडणारी जी मंडळी आहेत, मला असं वाटतं त्यांचे बाईट घ्या, मुलाखती करा, पण आधी त्यांचा एकदा कागद तपासा, त्यांचे पुरावे घ्या आणि त्यांच्या बिनधास्त तासतासभर मुलाखती लावा। माझं म्हणणं हे बघा आधी, उगाच उठायचं, काही चालवायचं, उठायचं, काही आरोप करायचे आणि हे व्यक्तिगत आहेत। ज्या वेळेला ही निवडणूक झाली, तुम्हाला सांगतो लोकसभा विधानसभा राजकीय नैराश्यातनं वैफल्यग्रस्त माणसाकडनं दुसरं काय अपेक्षा नाही। त्यामुळे तुम्ही मला खरं तर मी माझं स्पष्टीकरण दिलंय, पुन्हा त्याच्यावरती बोलू नये असंच मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।